पैठण शहरात मृत्यूचा सापळा। MSEDCLच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचं जीवन धोक्यात। पैठण शहर आणि परिसरातील महावितरणच्या MSEDCL विद्युत यंत्रणेचा खेळखंडोबा झाला असून चुकीच्या पद्धतीनं केलेले वायरिंग आणि उघड्या DP मुळे नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या गंभीर प्रश्नाकडे महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ॲडव्होकेट सुभाष बाबूराव खरसन यांनी सहाय्यक अभियंता सुजित वंगाळ यांना लेखी निवेदन देऊन तातडीनं कारवाईची मागणी केली आहे। काय आहे नेमका प्रकार? मिळालेल्या माहितीनुसार पैठण शहरासह विशेषतः नाथ विहार परिसरात महावितरणच्या कंत्राटदारांमार्फत वीज पुरवठ्याचे काम करण्यात आले आहे। मात्र हे काम करताना सुरक्षिततेच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवण्यात आले आहे। अनेक ठिकाणी विद्युत तारा अत्यंत सैल होऊन रस्त्यावर लोंबकळत आहेत। तसेच ठिकठिकाणी बसवण्यात आलेले DP बॉक्स उघड्या अवस्थेत असून त्यातून जीव घेण्या तारा बाहेर आलेल्या दिसत आहेत। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण या धोकादायक परिस्थितीमुळे लहान मुले, पादचारी आणि वाहनधारकांना विजेचा धक्का लागण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे। पावसाळा जवळ येत असताना किंवा वाऱ्यामुळे या तारा एकमेकांना घासून मोठी आग लागण्याची ही शक्यता नाकारता येत नाही। यापूर्वी अनेकदा तोंडी तक्रारी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। प्रशासनाला गर्भित इशारा। जर या निष्काळजीपणामुळे शहरात कोणतीही जीवितहानी झाली किंवा अनुचित प्रकार घडला तर त्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ॲडव्होकेट सुभाष खरसन यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे। केवळ कागदोपत्री काम न दाखवता प्रत्यक्ष मैदानावर उतरून वायरिंगची दुरुस्ती करावी आणि उघड्या DP सुरक्षित कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। प्रमुख मागण्या: नाथ विहार परिसरातील लोंबकळणाऱ्या तारांची तातडीनं दुरुस्ती करावी। उघड्या DP बॉक्सेसना दरवाजे लावून ते सुरक्षित करावेत। शहरातील संपूर्ण विद्युत यंत्रणेचे सेफ्टी ऑडिट करून तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात। प्रशासनाने या निवेदनाची त्वरित दखल न घेतल्यास आणि भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महावितरण कार्यालय जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला। आम्ही लवकरच परत येऊ। बघत रहा राष्ट्रभक्त मराठी।